पेनच्या नागरिकांना स्वगणना करण्याचे तहसीलदार तानाजी शेजाळ यांचे आवाहन। पेन तालुक्यात जनगणना 2027 ची तयारी वेगाने सुरू असून तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी नागरिकांना स्वगणनेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे। भारत सरकारने 1 मार्च 2027 हा संदर्भ दिनांक निश्चित केला आहे। जनगणना 2 टप्प्यात होणार आहे। पहिल्या टप्प्यात 1 मे ते 15 मे 2026 दरम्यान se.census.government.in या पोर्टलवर नागरिकांना स्वतःची माहिती नोंदवता येणार आहे। दुसऱ्या टप्प्यात 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत घर यादी आणि घर गणना केली जाणार आहे। या पार्श्वभूमीवर पेन येथे प्रशिक्षण शिबिरं घेण्यात आली असून सुमारे 350 प्रगणक आणि पर्यवेक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले। डिजिटल पद्धतीमुळे जनगणना अधिक पारदर्शक आणि अचूक होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे। जनगणना 2027 ही सुरू झालेली आहे। यामध्ये 1 मे ते 15 मे या कालावधीत स्वगणना होणार असून प्रत्येकाने स्वगणना यामध्ये करायची आहे। स्वगणना करत असताना se.census.government.in या वेबसाईटवरती जाऊन प्रत्येकाने आपली स्वगणना करायची आहे। त्यानंतर 16 मे ते 15 जून या कालावधीत प्रगणक आपल्या घरांना भेटी देऊन गणना करणार आहेत। स्वगणना करत असताना प्रत्येकाने स्वगणना केल्यानंतर आपला सेन्सस कोड त्यांनी जपून ठेवायचा आहे आणि तो सेन्सस कोड येणाऱ्या प्रगणकाला दाखवण्याचा आहे। माझी पेन तालुक्यातील सर्व जनतेला आव्हान आहे की होणारी जनगणना ही पूर्णपणे डिजिटल स्वरूपात असल्याने आपण सर्वांनी जास्तीत जास्त स्वगणना करावी ही विनंती। किरण बांधणकर, संवाद मराठी लाईव्ह, पेन। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।